हॅलो, हाय फ्रेंड. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि ही रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे, की ही जी व्हिडिओ आहे तर स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. आज मी इथं बनवणार आहे अंडा करी. तर तुम्ही इथं पाहिलं असेल तर काही अंडे मी घेतलेले आहे. त्याला बॉईल केल्याच्या नंतर जी साल आहे ती काढून घेतलेली आहे. आणि आपला ग्रेव्हीसाठी जे मसाला आहे ते काढून घेतलेला आहे. थोडंफार 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहे लसूण, 2 ते 3 आल्याचे तुकडे घेतलेले आहे, 2 टोमॅटो स्वच्छ धुवून त्याला कट करून घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीर आणि 3 हिरवी मिरची घेतल्याच्या नंतर आपली जी प्युरी आहे ती करून घेतलेली आहे. आणि तुम्ही दुसरीकडे पाहता असाल की थोडंसं मी तेल ॲड केलेलं आहे. जवळपास 3 ते 4 चमचे ॲड केल्याच्या नंतर 2 तमालपत्र आपल्या कढईमध्ये ॲड केलेले आहे. आणि तुम्ही पाहता असाल की छोटी जी एक वाटी आहे तेवढा मी चॉप करून घेतला होता कांदा. तो पण कांदा आपला तेलामध्ये टाकल्याच्या नंतर लाईट गोल्डन असं होईपर्यंत चांगला परतून घेतलेला आहे. आणि नंतर तुम्ही पाहता असाल की जी कांदा आहे तर मस्त असं छान असा लाईट गोल्डन झालेला आहे. तर नंतर आपला जे मसाला वाटला होता मिक्सरमध्ये तो ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये ॲड केलेला आहे. त्याला पण 2 ते 3 मिनिटं मसाल्यामध्ये चांगलं मी परतून घेतलेलं आहे. तर तुम्ही तर पाहता संगीत मी घेतलेला आहे 1 चमचा, मटन मसाला 1 चमचा मी घेतलेला आहे, चिकन मसाला 1 चमचा तुम्ही होममेड मसाला ॲड केलेला आहे, थोडीशी हळद आणि नंतर जी काही मसाला आहे त्याला पण 2 ते 3 मिनिटं मी असंच त्याला मध्ये परतून घेतल्याच्या नंतर थोडंसं जेवढं मला पाणी हवं तेवढं पाणी मी ॲड केलेलं आहे. कारण अंडा करी म्हणल्याच्या नंतर जी ग्रेव्ही आहे तर ती परफेक्टली अशी व्हायला पाहिजे. त्यासाठी मी जी आहे तर पाण्याची क्वांटिटी कमी ठेवलेली आहे. तर तुम्ही तर पाहत असाल की जेवढं मला पाणी हवं तेवढंच मी पाणी ॲड केलेलं आहे. ग्रेव्ही म्हणली की नंतर पाण्याची क्वांटिटी कमी येते. चवीनुसार इथं मीठ ॲड केल्याच्या नंतर आणि तुम्ही म्हणता असाल की व्हिडिओचा प्रॉब्लेम काय आहे? लाईट गेलेली आहे. सगळं काही व्यवस्थित सगळं करून ठेवलं होतं. नेमकी टायमिंगला लाईट गेलेली आहे. तर काहीच कळत नव्हतं तरी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही आता पाहता असाल की कस्तुरी मेथी हातावर क्रश केल्याच्या नंतर आपल्या ग्रेव्हीमध्ये ॲड केलेली आहे. आणि अर्धी वाटी दही ॲड केल्याच्या नंतर जे आपले काय आहे त्याला मी ग्रेव्हीला चांगली उकळी येऊन दिली. याच्यानंतर तुम्हाला पाहता असाल की त्याच्यामध्ये अंडे सोडलेले आहे. अंडे मी बॉईल केल्याच्या नंतर त्याला असे 2 भाग करून घेतलेले आहे. तर व्हिडिओमध्ये थोडासा प्रॉब्लेम येत असेल क्लॅरिटीसाठी तर त्यासाठी प्लीज समजून घ्या. आणि नंतर आपला जी व्हिडिओ आहे तो स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. आणि जे काय आहे आपली अंडे ते सगळे मी आपल्या भाजीमध्ये सोडलेले आहे. आणि नंतर आपल्याला चांगली अशी उकळी येऊन द्यायची आहे. तर आपली ग्रेव्ही वगैरे टेस्ट वगैरे खूप छान झालेली आहे. माझी जी फायनली अंडा करी आहे बनून तयार झालेली आहे. तर तुम्ही इकडे पाहत असाल की कलर वगैरे खूप छान आलेला आहे. आणि हे जे पाहत असाल की तुम्ही कशाप्रकारे खूप छान असं झालेलं आहे. तर थोडीशी कोथिंबीर ॲड केल्याच्या नंतर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते. आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.